कार्यक्रमासाठी ते हजर झालो आहोत. ओके. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. असा श्रावण सर्व सृष्टीला हिरवगार करतो आणि त्याचबरोबर आपल्या मनालाही तो आनंद करून जातो. सण उत्सव प्रिय असलेले आपण नाना प्रकारे त्यांचे स्वागत करत असतो. श्रावण सरींप्रमाणे सरसर सरसर अनेक सणही बरसू लागतात. बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा बरसो असं म्हणत आम्ही गृहिणी त्याच्या स्वागताला तयार असतो. आणि सृष्टीचा आणि आमच्या गृहिणींचं हे खूप जवळचं घट्ट असं नातं, त्याला समृद्ध करण्यात आमचा मोलाचा वाटा आहे. आणि म्हणूनच आम्ही श्रावण सणांचा शृंगार घेऊन आम्ही आलो. अगं पण शृंगार म्हटलं की दागिन्यांशिवाय तो पूर्ण कसा होणार, हो की नाही? हो, ते तर खरंच आहे बाई. हां, आणि म्हणूनच या संपूर्ण दागिन्यांची एक माहिती द्यावी, असं पण ती उखाण्यात द्यावी असं मला वाटतं. अय्या, किती छान ना. हां, तर मग मी उखाण्यामध्ये संपूर्ण दागिन्यांची माहिती देते की आपण कुठले कुठले दागिने घालतो. गोट घेतल्या पाटल्या घेतल्या घेतला राणी हार. अहो, गोट घेतल्या पाटल्या घेतल्या घेतला राणी हार. ठुशी घेतली जीन्स पेटी घेतली घेतला लक्ष्मी हार. अंगठी घेतली वेल घेतले अंगठी घेतली वेल घेतले बाजूबंद आणि वाकी. अंबाड्याला फुलही घेतले राहायला नको काही बाकी. नथ घेतली तन्मणी घेतले नथ घेतली तन्मणी घेतले आणि घेतले मी तोडे. सोन्या मोत्याचे घेऊन झाले म्हणून चांदीचे घेतले तोडे. जोडवी जोड मासोळी पैंजण घेतले पायी. जोडवी जोड मासळी पैंजण घेतले पायी. घेतला छल्ला मेघला राहायला नको काही. अहो, घेतला छल्ला मेघला राहायला नको काही. घेऊन झाला सारा साज घेऊन झाला सारा साज. आता करेन म्हटलं नट्टापट्टा. आणि तेवढ्यात आठवलं, अगं बाई, घ्यायचा राहिला की हो बिंदी आणि कंबरपट्टा. तोही घेतला मनासारखी झाली खरेदी म्हणून हसत होते गाली. मनासारखी झाली खरेदी म्हणून हसत होते गाली. तर संदीपराव म्हणतात कसे, ऊठ वर्षा पहाट झाली. धन्यवाद. जी